नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर विजय या माध्यमातून आपण विद्यार्थी प्रबोधनाचं जे काम करतोय त्याच्यामध्ये आजचा विषय आहे नीट परीक्षेमध्ये जर आपल्याला कमी मार्क्स पडले असतील तर पुढे काय करावं. हा खूप मोठा वर्ग आहे. अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असं स्वप्न होतं आणि या विद्यार्थ्यांमध्ये बायोलॉजी विषय घेऊन तो ग्रुप घेऊन PCB विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचं एक प्रकारे सगळं पणाला लावलं. 11वी-12वीचा हा सगळा कालखंड त्यांनी नीट परीक्षेची तयारीसाठी वापरला. आता डॉक्टरच होणार अशा आविर्भावामध्ये, अशा निश्चयाने, अशा एका इच्छाशक्तीने या लोकांनी काम पण केलं. परंतु नीट परीक्षेच्या निकालानंतर मात्र किंवा निकालापूर्वी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला तेवढे मार्क्स पडणार नाहीत ज्याच्यातून आपण पुढच्या MBBS, BMS, BHMS, BDS किंवा अजून अन्य ज्या संधी आयुषच्या अंडर आहेत त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून नीट परीक्षेमध्ये अपयश आलं तर काय करायचं, हा सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मला माझ्या परीने जेवढं देता येईल तेवढं मी देतोय. गेली 25 वर्ष विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं आणि क्षमतांचं करिअर त्यांना मिळावं, त्यांनी कुठे प्रवेश घ्यावा हे मुद्दा नाही, परंतु त्यांनी त्यांचं आयुष्य अधिक यशस्वी कसं करावं हे मी सांगतोय. त्याच्यातून मला जे काही सुचतंय ते मी आता आपल्या समोर मांडेन. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जे कमी मार्क्स आलेत ते पाहता पहिला मुद्दा डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करावा का, नीट रिपीट करावी का. आता या बाबतीमध्ये माझी 2 मतं आहेत. पहिलं मत असं आहे ते म्हणजे विद्यार्थ्याने प्रचंड अभ्यास केल्यानंतर आता जो आलेला स्कोर आहे तो अगदी थोडक्या मार्कांसाठी त्याची ती पुढची सगळी सिस्टीम हलते आणि त्याला प्रवेश मिळत नाही हे लक्षात येतंय. परंतु तो अगदी त्या उंबरठ्यापर्यंत गेला होता, जवळपास गेला होता. थोडे प्रयत्न जर अधिक केले असते किंवा अधिक थोडे मार्क्स पडले असते, काही चुका टाळता आल्या असत्या तर आपल्याला नीटच्या माध्यमातून या मेडिकल क्षेत्रातल्या करिअरमध्ये निश्चितपणे जाता आलं असतं. असं जेव्हा वाटतंय, असा जेव्हा स्कोर दिसतोय तेव्हा मी असं म्हणेल त्या केसमध्ये आपण नीट रिपीट करण्याचा विचार करू शकतो. इथे मात्र मला अजून काही 2 गोष्टी सांगायच्या, त्या पण तुम्ही ऐकायला पाहिजेत. दुसरा मुद्दा जो आहे ते आधी समजावून घेऊ आणि नंतर हा मुद्दा मी पुन्हा मांडतो. दुसरी एक शक्यता अशी आहे की अभ्यास करत असताना एकूण परीक्षा दिल्यानंतर असं लक्षात आलं की मी फार कमी अभ्यास केला होता, पण शेवटी जोर पकडला. अधिक जर अभ्यास पहिल्यापासून केला असता तर मला नीटच्या परीक्षेमध्ये यश मिळवता आलं असतं आणि माझ्या स्वप्नपूर्तीकडे जाता आलं असतं, असं ज्यांना वाटलंय. म्हणजे अभ्यास करताना सातत्य नव्हतं, परंतु शेवटच्या टप्प्यात वाटलं की थोडक्यासाठी जातंय आणि थोडक्यासाठी जाण्याचं कारण सातत्य आणि पहिल्यापासून अभ्यास केला नाही आणि म्हणून कमी मार्क्स पडले आणि म्हणून नीटमध्ये यश नाही मिळालं, पुढचे सगळे मार्ग थांबले. 2 शक्यता. शक्यता नंबर 1, चांगले मार्क्स पडले, थोडक्यासाठी गेलं. दुसरी शक्यता, शेवटी लक्षात आलं की असा अभ्यास करायला पाहिजे होता आणि आता पुढच्या वेळेस मात्र नक्की करू शकेन, ह्या चुका टाळू शकेन. या 2 शक्यतांमध्ये आपण म्हणू शकतो की आपण नीट रिपीट करण्याचा विचार करावा. अर्थातच या गोष्टीसाठी विद्यार्थ्याची प्रचंड इच्छाशक्ती असेल तरच हा निर्णय घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे पालकांची त्याला सहमती असायला पाहिजे. पालकांचा त्याला मनापासून आणि सर्व शक्तींनुसार पाठिंबा असला पाहिजे. म्हणजे त्याला ती मुलाला किंवा मुलीला पुन्हा एकदा अभ्यास करून देण्याची त्यांना संधी देता आली पाहिजे. असं जर असेल तरच नीट रिपीट करावी. नीट रिपीट केल्यानंतर यश मिळण्याची शक्यता वाढेल असं बिलकुल नाही. पुन्हा ती परीक्षा, पुन्हा नवीन संघर्षासह तुम्हाला जावं लागेल. याच्यामध्ये अपयश मिळेल का याची एक भीती मनामध्ये राहू शकते. काही मुलांना असा रिपीट करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्या पचनी पडणार नाही. ते सातत्याने तणावाखाली राहतील, वर्षभर ते भीतीच्या सावटाखाली राहतील. अशा मुलांनी नीट रिपीट करू नये. मनापासून, इच्छाशक्तीने, अधिक चांगल्या जोमाने आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणारा विद्यार्थी जर रेडी असेल, या 2 केसमध्ये थोडक्यासाठी गेले किंवा आता अभ्यासाची पद्धत सापडली पण वेळ उशीर झाला होता, आता पुढच्या वेळेस ट्राय करतो, असं म्हणून नीट रिपीट करू शकता. पुन्हा त्या बलाढ्य क्लासेसच्या फिया असतील, मोठमोठे, यांच्या फंदात पडावं का, निर्णय तुम्ही घ्या. मला असं वाटतंय नीट परीक्षा असेल, JEE असेल, CETची परीक्षा असेल, NDA, UPSC, या सगळ्या परीक्षा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती तो विद्यार्थी पास होत असतो. त्या रचना, बाकीच्या रचना आहेत ह्या केवळ आपल्या समाधानासाठी असतात असं पण वाटतं. कारण या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा प्रज्वलित झालेला असतो तेव्हा तो काहीही करू शकतो.
हुशार विद्यार्थी यश मिळू शकतो, कष्टाळू विद्यार्थी यश मिळू शकतो. त्यामुळं कुठल्या ठिकाणी मी जाऊ आणि कुठला क्लास लावू हे मी सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही. माझं असं म्हणणं आहे, तुमची मनाची तयारी असेल, अभ्यास करण्याची इच्छाशक्ती असेल, जे अडते ते समजावून घेणार असताल आणि मग सातत्यपूर्ण अभ्यास, ज्याची मी तंत्र सांगितले की जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडून जर तुम्ही हे करणार असताल, म्हणजे 100 क्वेश्चन पेपर तरी सोडवलेत का, 100 क्वेश्चन पेपर सोडून जर आता नीटला सामोरं जाणार असाल, पहिला भाग म्हणजे पूर्ण अभ्यास, दुसरा भाग म्हणजे पक्की रिव्हिजन आणि तिसरा भाग म्हणजे आपण त्या परीक्षेसाठीचे 100 पर्यंत तरी पेपर आपण सोडवले पाहिजेत. असं जर असेल तर नीटमध्ये यश मिळेल. अन्यथा हा रिपीट घेतलेला हा जो एक प्रकारची संधी जी आहे, हा प्रकारचा एक ऑप्शन जो आहे, हा सुद्धा अपयशी ठरू शकतो. काळजीपूर्वक आणि मनापासून करणार असेल तर करा आणि तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती करा. हा पहिला मुद्दा. नीटमध्ये कमी मार्क पडले तर रिपीट करावं किंवा नाही करावं या संदर्भातला होता. इथे आपली आशा प्रज्वलित आहे, आशा शिल्लक आहे आणि आशेवरतीच जग चालतं. दुसरा मुद्दा जो आहे, नीट परीक्षेत कमी मार्क पडल्यानंतर, तो आहे आता नीट रिपीट करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आता पुढे चालत राहायचंय. आता त्या डोक्यातनं विषय काढून टाकायचा आहे, ते बंद करायचं आहे. आता पुढचं करिअर, ते करिअर कोणतं असायला पाहिजे या विषयावर मी 2 अ आणि ब अशा 2 प्रकारची करिअर सांगतो. क ड ई हे पण सांगणार आहे, अन्य ऑप्शन्स. पहिलं ऑप्शन आहे तो आहे डॉक्टर व्हायचं होतं, मग डॉक्टर होता नाही आलं, पण मग डॉक्टर सारखं किंवा हॉस्पिटल बेस्ड, त्याला मी नाव दिले हॉस्पिटल बेस्ड करिअर्स आफ्टर नीट फेल्युअर. हॉस्पिटल बेस्ड करिअर्स म्हणजे कोणती करिअर्स आली? पहिला मुद्दा येतो तो म्हणजे जरी प्रत्यक्ष डॉक्टर म्हणजे MBBS, BMS, BHMS, BDS, BUMS या ऑप्शन्स व्यतिरिक्त तुम्हाला कोणते ऑप्शन्स मिळतात? तर याच्याशी काही ऑप्शन्स तर अगदी क्लोजर आहेत. पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे फिजिओथेरपीचा, DPT. फिजिओथेरपी हे सुद्धा डॉक्टर आहेत. फिजिओथेरपीच्या माध्यमातून तुम्हाला रुग्णांची सेवा करायची आहे. पेशंट्स भरपूर मिळू शकणार आहेत. आजचा काळ असा आहे की एव्हरी पर्सन इज पेशंट. मोबाईल खाली मान घालून पाहणारे लोक, पाठीच्या कण्यामध्ये मणक्यात गॅप पडणारी मंडळी, गुडघेदुखीने त्रस्त असलेली मंडळी, म्हणजे पूर्वी फक्त ॲक्सिडेंट केस आणि वृद्ध लोक यांच्याशी निगडीत असलेला आजार, हाडांचा, त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित असलेले मसल्स, टिश्यूज यांच्या संबंधित असलेल्या आजारांवर उपचार हे फिजिओथेरपिस्ट करणार आहेत. ते स्पोर्ट्स थेअरीमध्ये सुद्धा जाऊन स्पोर्ट्सच्या लोकांसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे फिजिओथेरपीमधलं करिअर हे मी डॉक्टर नाही बनता आलं म्हणजे कोणता MBBS, BMS तो डॉक्टर, त्याच्याऐवजी फिजिओथेरपिस्ट बनून सुद्धा तुम्ही डॉक्टर बनून हे काम करू शकता. स्वतःचं क्लिनिक चालू करू शकता, ज्याच्यामध्ये हाडांचा डॉक्टर जिथे काम करतो त्यांच्याशी संलग्न अशा पद्धतीने फिजिओथेरपीचं काम चालू शकतं. नीटमध्ये अपयश आलं तरी आपल्याला फिजिओथेरपीच्या करिअरला संधी उपलब्ध आहे. पहिला ऑप्शन मी सांगितलाय फिजिओथेरपी. दुसरा ऑप्शन मी सांगतोय बॅचलर इन व्हेटरनरी सायन्स, BVSC अँड AH म्हणजे ॲनिमल हजबंड्री, म्हणजे गुरांचा डॉक्टर. हल्लीच्या काळामध्ये त्याला प्राण्यांचा डॉक्टर असं म्हटलं जातं. डॉक्टरच व्हायचंय तर मग प्राण्यांचा का नको, अशी जर भावना तुमच्या मनामध्ये पूर्णपणे बसली असेल आणि तुम्हाला ती मान्य असेल तर मी असं म्हणेल BVSC हे आजच्या काळातलं ट्रेंडिंग करिअर आहे. इथून पुढे ह्या करिअरचा स्कोप वाढत जाणारा आहे, कारण प्राण्यांवरती प्रेम करणाऱ्या लोकांची अचानक संख्या वाढलेली आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय जे आर्थिकदृष्ट्या सुस्थापित कुटुंब आहेत त्या ठिकाणी आता कुत्रा मांजर पाळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याला आपण पेट्स म्हणतो. मी एका ठिकाणी घरी गेलो होतो, त्यांना मी तिथं मी एक कुत्रा पाहिला. मी म्हणलो, अरे तुमच्या घरी कुत्रा आहे का? ते म्हणाले, कुत्रा नाही, जॉन आहे, जॉन. त्याला नाव आहे, त्याला मन आहे, त्याला आजार आहेत, त्याला उपाय आहेत, त्याला उपचार पद्धती आहेत. ॲनिमल हजबंड्रीमध्ये डॉक्टर जो प्राण्यांचा डॉक्टर आहे त्याला भयंकर स्कोप आहे. प्रीमियम कॅटेगरीच्या लोकांकडे हे पेट्स आहेत, त्यामुळे खर्च करण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे. पूर्वी गाई, म्हशी आणि बैल यांच्यावरती उपचार करणारे जे डॉक्टर्स होते त्यांनी खूप संघर्षाचा काळ काढला. परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर पेट्सवरती काम करणाऱ्या डॉक्टर्सला म्हणजे BVSC या पदवीनंतर तुम्हाला हा स्कोप राहणार आहे, तो वाढत जाणार आहे. हा मेट्रो सिटीजमधला करिअरचा पार्ट आहे. त्यामुळं नीटमध्ये अपयश आलं तर त्याच्या स्कोरवर आधारित असलेलं परंतु जरा कमी स्कोर चालतो BVSCचं करिअर आपण करू शकतो. मी दुसरा ऑप्शन सांगितलाय BVSC अँड AH, बॅचलर इन व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री, यातला प्राण्यांचा डॉक्टर. तिसरा मुद्दा मी सांगतो
हॉस्पिटल रिलेटेडच काम करायची इच्छा असेल आणि डॉक्टर होता नाही आलं, आता मान्य केलं की आपल्याला थोडं अपयश आलंय, पण तरीसुद्धा आपण नर्सिंगच्या कोर्सला जाऊ शकतो. BSc नर्सिंगच्या माध्यमातून आपण नर्सिंग क्षेत्रात जाऊ शकतो. आपण त्यातलं मास्टर देखील करू शकतो. आपण त्यातलं डॉक्टरेट देखील करू शकतो. काही लोकांना प्रत्यक्ष नर्सचं काम करायला आवडत नसेल तर ही मंडळी अकॅडमिक्समध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि प्राचार्य सुद्धा बनू शकतात. त्यामुळे नर्सिंगचा ऑप्शन हा हॉस्पिटलशी कनेक्टेड आहे. हे तिन्ही ऑप्शन आत्ता मी सांगितलेत ते हॉस्पिटलशी कनेक्टेड होते. ज्यांना बायोलॉजी विषय आवडतोय ते ऑप्शन मी आता नंतर सांगणार आहे. आधी मी आत्ता सांगतोय ते म्हणजे डॉक्टरी पेशाशी कनेक्टेड पण नीटच्या कमी स्कोरवरती आधारित असे 3 प्रकार आत्ता मी सांगितले. आता याच्याही पुढे जाऊन हॉस्पिटलशी कनेक्टेड असलेले पण नीटशी संबंध नसलेले, बायोलॉजी बेस असलेले किंवा ज्याला आपण म्हणू की तुमच्या ॲग्रिगेट मार्कांवरती प्रवेश मिळू शकतो किंवा PCBच्या CET वरती प्रवेश मिळू शकतो असे ऑप्शन्स. त्यापैकी एक ऑप्शन मी आता सांगतो तो आहे पॅरामेडिकलमधला, ज्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर असिस्टंट, त्याच्यामध्ये येतो DMLT सारखा ऑप्शन, त्याच्यातलं BSc पण असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये पॅथॉलॉजी लॅबशी संबंधित गोष्टी आहेत. ऑपरेशन थिएटरच्या संदर्भातले टेक्निशियनचा जॉब आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन ही सुद्धा आज मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट असलेली गोष्ट आहे. त्यानंतर MRI टेक्निशियन ती सुद्धा मोठी गोष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या ह्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करणारे जे तंत्रज्ञ लोक आहेत, हे तंत्रज्ञ लोक होण्यासाठी तो जो काही शैक्षणिक अभ्यासक्रम असेल, गरज पडली तर तो BSc लेव्हलचा अभ्यासक्रम जर आपण केला तर तुमच्या ज्ञानाला शोभेल अशा पद्धतीच्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा मिळू शकतात. कारण आताचं जे मेडिकल तंत्रज्ञान आहे ते शक्यतो हे तांत्रिक गोष्टींवरती आधारित आहे. त्यामुळं तुम्हाला MRI काढायचा, एक्सरे किंवा ते जे काही यंत्रणा, तांत्रिक गोष्टी आहेत, लॅबोरेटरीज आहेत, तिथे तुमच्यासारख्या पॅरामेडिकल टेक्निशियनची गरज पडू शकते. त्यामुळे मी डॉक्टर जरी झाले नाही तरी मी पॅरामेडिकलमध्ये काम करते असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे हा एक खूप मोठा करिअरचा अपॉर्च्युनिटीचा भाग आहे. तुम्ही कोर्स केल्यानंतर नोकरी मिळण्याच्या संधी जास्त आहेत. म्हणजे फिजिओथेरपी, नर्सिंग, BVSc सोबतच मी आत्ता असिस्टंट जे काही प्रकारचं काम असतं त्यात 3 प्रकार असतात. एक असतो तो BScचा कोर्स असतो, दुसरा असतो तो डिप्लोमाचा कोर्स असतो, तिसरा असतो तो सर्टिफिकेट कोर्स असतो. मी म्हणेल 12वी सायन्स PCB झालेल्यांसाठी BScचा ऑप्शन अधिक योग्य राहू शकतो. हा पहिला ऑप्शन सांगितला मी, जो नीट रिपीट न करता हॉस्पिटल रिलेटेड करिअर्समध्ये आपण जाऊ शकतो नीटचा कमी स्कोर आल्यानंतर. दुसरा ऑप्शन मी सांगतोय तो आहे बायोलॉजी बेस्ड करिअर्स. अनेक विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषय आवडत असतो म्हणून ते PCB ग्रुप त्यांनी घेतलेला असतो. मेडिकलला जाता नाही आलं, पॅरामेडिकलला जायची इच्छा नाहीये, अशा केसमध्ये बायोलॉजी बेस्ड करिअर्स कोणती आहेत त्यातलं पहिलं ऑप्शन येतो तो आहे बायोटेक्नॉलॉजीचा. BSc बायोटेक्नॉलॉजी, MSc बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नंतर PhD केलं आपण तर आपण रिसर्चमध्ये काम करू शकतो. आज मानवाने संपूर्ण तंत्रज्ञान वापरताना आता ते बायोलॉजीमध्ये सुद्धा घुसवलेलं आहे. बायोलॉजीमध्ये झालेला टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव याला आपण बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. आज आपण पाहतो की सगळ्या वाढलेल्या पॉप्युलेशनच्या आधारे आपण इथून पुढे मार्गक्रमण करत असताना माणसाचं आयुष्य अधिक सुरळीत व्हावं यासाठी बायोलॉजी जे तसं नैसर्गिक आहे याच्यामध्ये जरा आपण काही चेंजेस केले, त्या चेंजेसच्या माध्यमातून जर आपण काही बियाण्यांमधल्या गोष्टी असतील, ऑर्गन्समधल्या गोष्टी असतील, त्याच्यानंतर जीन्समधल्या गोष्टी असतील, जिनोमसारख्या ह्या सगळ्या बाबींमध्ये जे काम संशोधनाचं चालू झालंय, ही आत्ता नवीन उदयास आलेली, काही दशकांपूर्वी उदयास आलेली शाखा आहे. इथून पुढे वाढत जाऊ शकेल. पण अर्थातच संधी फक्त रिसर्च करणाऱ्या लोकांनाच आहेत. पोत्याने संधी उपलब्ध आहेत असं ह्याच्यात नाहीये. याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये BSc केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मला विशेष रस नाहीये, मग MBA बायोटेक्नॉलॉजी करून तुम्ही मॅनेजमेंट सेक्टरमधल्या कामात जाऊ शकता. अर्थातच सेल बायोलॉजीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, त्याबद्दल हेट्रेड नसेल, राग येत नसेल तरच बायोटेक्नॉलॉजी करावं. दुसरा ऑप्शन जो आहे बायोटेक्नॉलॉजीचा नंतरचा तो आहे मायक्रोबायोलॉजी. BSc मायक्रोबायोलॉजी, MSc मायक्रोबायोलॉजी, जमल्यास PhD हा शिक्षणक्रम जर पूर्ण केला तर तुम्हाला पुन्हा ज्याला असं म्हणता येईल की फार्मास्युटिकल कंपनीज असतील, ॲग्रो बेस्ड कंपनी असतील, रिसर्च कंपनी असतील, फूड इंडस्ट्री असेल, या सगळ्यांमध्ये तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा मी म्हणेल की रिसर्चच्या संधी जास्त आहेत. ज्यांना जॉब मिळेल त्यांना उत्तम जॉब मिळेल. अदरवाईज मोठ्या संधी, क्वांटिटीमध्ये संधी उपलब्ध नसतात. BSc MSc
दोन्ही केसमध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी आपण अकॅडमिक्समध्ये सुद्धा जाऊ शकता. दोन्ही करिअर्स लोकल टू ग्लोबल अशा स्वरूपाची निश्चितपणे आहेत. पण सेल बायोलॉजी विषय आवडीच्या लोकांसाठीच या संधी आहेत हे लक्षात ठेवावं. या व्यतिरिक्त सांगायला पाहिजे, उल्लेख केला पाहिजे म्हणून सांगतोय, अदरवाईज संधी जरा कमी आहेत पण आपण शिकू शकतो हे नक्की आहे. बॉटनी किंवा झूलॉजी या विषयांमध्ये आपण जाऊन BSc MSc PhD हे शिक्षण, मी हे सगळं सांगतोय त्याचं कारण नुसतं BSc करून जॉब मिळणार नाही. बॉटनी, झूलॉजी किंवा मग त्याच्याशी अलाईन अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी असतात. बायोकेमिस्ट्री सारखा विषय, त्याच्यात देखील आपण करिअर करू शकतो. बायोलॉजीवर आधारित करिअर्समध्ये अजून एक मोठं करिअर आहे, ते म्हणजे BSc ॲग्रिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर अशा स्वरूपाचं. ज्यांना ॲग्रो बेस्ड बिझनेसमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा भाग उपयुक्त आहे. ज्यांचा मॅथमॅटिक्स ग्रुप होता त्यांना तर BTech ॲग्रिकल्चरचा सुद्धा ऑप्शन ओपन आहे. त्यामुळं आता आपण मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी नंतर ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणतोय. त्यासोबत आपण अजून एक ऑप्शन पाहू शकतो जो पुन्हा बायोलॉजीशी जवळचा आहे, जो एकत्रितपणे मानला जातो. PCMचा पण असतो, PCBचा पण असतो. तो आहे फार्मसीचा ऑप्शन. आणि फार्मसीमधून सुद्धा व्हायचं होतं डॉक्टर, पण झाला फार्मासिस्ट, झाला ड्रग इन्स्पेक्टर. मला असं वाटते हरकत नाही. औषधाशीच संबंधित व्यवसाय आहे. काही विद्यार्थी हे कॉम्प्रोमाइज ॲडजस्ट करतात आणि याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतात. याच्यामध्ये आपण रिसर्चमध्ये जाऊ शकतो, प्रोडक्शनमध्ये जाऊ शकतो, स्वतःची छोटी कन्सल्टिंग फर्म चालू करू शकतो. आपण याच्यामध्ये IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, याच्यामध्ये देखील फार्मसीमध्ये काम करू शकतो. फार्मसीच्या सुद्धा संधी ह्या मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त एक मी काळजीपूर्वक एक सल्ला देईन, केमिस्ट्री विषय जर आवडत असेल तर प्रायोरिटीनी फार्मसीचा विचार करा. अदरवाईज हा विचार मागे सुद्धा आपण ठेवू शकतो. फूड सायन्समधलं जे करिअर आहे हे देखील करिअर तुम्हाला या PCBच्या ग्रुपनंतर उपयुक्त ठरू शकतं. त्याही करिअरचा आपण विचार करू शकतो. मला असं वाटतं की इतक्या साऱ्या संधी, याच्या व्यतिरिक्त अन्य संधी आपण तुम्ही करिअर विजयच्या ॲपवरती पाहू शकता. त्या ॲपवरती आपण 120 तासांचा जो कंटेंट आहे तो ठेवला. हा व्हिडिओ अधिक डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्यावरती पाहता येईल. परंतु मला असं वाटतं की खचून जाऊ नका. नीट परीक्षेचा निकाल, कमी मार्क पडलेत, पहिला ऑप्शन मी तुम्हाला सांगितला, रिपीट करूयात का नको हा विचार करा. दुसरा मुद्दा, सगळ्यांनी रिपीट करायचा मुद्दा नाही आहे, ज्याने त्याने विचार करावा. दुसरा मुद्दा आपण चर्चा केली, मेडिकल किंवा हॉस्पिटल बेस्ड करिअर्स, त्याचा काही आपण आढावा घेतला. तिसरा विचार आपण केला बायोलॉजी बेस्ड करिअर्स, आणि त्याच्या जोडीने आपण ॲग्रिकल्चर, फूड सायन्स आणि फार्मसी याचा देखील विचार केला. मला असं वाटतं की ही सगळी करिअर्स त्या ठिकाणी चांगली आहेत. तुम्ही त्याला अनुकूल आहात का नाही तेवढी एक चाचपणी मात्र करणं गरजेचं आहे. अशी चाचपणी झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला अधिक क्लोजर करिअर कोणतं आहे. तुम्ही उत्तमपणे मार्क पाडण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन, परंतु कमी मार्क पडलेत अजिबात खचून जाऊ नका. अनेक विद्यार्थी एखाद्या अपयशानंतर खूप मोठे होताना दिसतात. तुम्ही 100% हे अपयश मानूच नका, पण ज्या ज्या चुका झाल्यात त्या लक्षात ठेवून पुढच्या निर्णयांमध्ये ह्या चुका दुरुस्त करता येतील का. डॉक्टर होण्यापेक्षाही मोठं करिअर मला करता येऊ शकेल का, हा सगळ्यात मोठा विचार आहे. डॉक्टर होण्यापेक्षाही मोठं करिअर, उद्या तुम्ही स्पर्धा परीक्षा माध्यमातून, जसं ॲग्रिकल्चरचा मी मुद्दा सांगितला किंवा कोणतंही ग्रॅज्युएशन, उद्या जर IAS IPS ऑफिसर झाला तर कदाचित डॉक्टरपेक्षा मोठं काम करतोय असं सुद्धा वेळ येऊ शकते. उद्या जर तुम्ही BVSc म्हणून काम केलं आणि प्राण्यांच्या संदर्भातलं मोठं काम करू शकलात, तुम्ही चांगलं काम केलं त्याचा अर्थ होऊ शकतो. हे बायोलॉजी बेस्ड विषय घेऊन तुम्ही उद्या फॉरेस्ट ऑफिसर झालात, ते सुद्धा तुमचं एखादी मोठी स्वप्नपूर्ती असू शकते. स्वप्नपूर्ती फक्त 12वीच्या स्तरावर असते असतं नाही, पुढच्या स्तरावर सुद्धा असते. तुम्ही उद्योजक देखील बनू शकता, तुम्ही सायंटिस्ट बनू शकता. सगळं स्वप्न ही डॉक्टरपाशी संपतात असं बिलकुल नाहीये. जर वाटतंय तर करा प्रयत्न रिपीट नीटचा. जर वाटतच नाहीये तर आत्ता जी मी करिअर सांगितलीत, हॉस्पिटल बेस्ड करिअर्स आणि बायोलॉजी बेस्ड करिअर्स, याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. ऑल माय बेस्ट विशेस टू यू. इथून पुढचा काळ हा संघर्षाचा थोडा काळ असेल, परंतु नक्कीच तुम्ही जिंकताल. कोणती एक एक्झाम म्हणजे अंतिम सत्य नाहीये. पुढे अनेक एक्झाम्स आयुष्यामध्ये वाढून ठेवल्यात, त्या जर जिंकत गेलो तर कदाचित फार मोठे यश मिळालं असं तुम्ही नंतर म्हणू शकताल. ऑल माय बेस्ट विशेस टू यू. थँक्यू. थँक्स अ लॉट.